क्या बात है, क्या बात है. युद्ध जिंकून आलास? नाही. मग तिकडे काय उभा आहेस? आरतीची वाट पाहतोयस? आत ये ना. स्कॉलर मी एकटा नाहीये, जरा दुखताय. अच्छा, म्हणजे पळून जाऊन लग्न करून आलायस? कॉंग्रॅट्स. काही बोललं? लग्न नाही केलंय, पण हे असलं काहीतरी बोलू नको माझ्या मित्रासमोर. माझा एकदम खास मित्र आलाय, त्याला बोलू का? हा ओके, बोलवतो. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर, मीट माय फ्रेंड दगडू शांताराम परब. दगडू दगडू कोण आलंय? भाई दगडू. हा एव्हरीबडी मीटेड दगडू. दगडू एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. हॅलो फ्रेंड्स. अडे 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 आय आशूचाच मित्र आहे. काय मग कैवल्य? हा वाटतो की नाही भाऊ माझा? एकदम जुळा भाऊ वाटतोय रे. माझा एकदम खास मित्र बरं का, एकदम खास, एकदम जुना. जुना खास. कधी झाला म्हणजे? आता रिसेंट मध्येच झालाय. जुना. हा श्यामच्या कट्ट्यावर भेटला. स्कॉलर, मी सॅड होतो, हा सुद्धा सॅड होता. विचार का? नाही विचारणार. तेच सांगतोय. काय झालं? नो पार्किंग मध्ये लावली ना, म्हणून बाईक उचलली रे ट्रॅफिक वाल्यांनी. तू माझी बाईक घेऊन गेलास? तुमची बाईक नाही, किंजलची बाईक. हा तर या माझ्या मित्रांनी, या माझ्या खास मित्रांनी एका फोन कॉलवर बाईक सोडून आणली किंजलची. माझा पडलेला चेहरा असा नाचायला लागला. पण बघतो तर काय, ह्याचा चेहरा पडलेला. एकदम सेम टू सेम असा. मी म्हणलं बास, याचा चेहरा अजून पडू द्यायचा नाही, याची मदत करायची, याला मदत करायची, याला मदत करायची. आपण सगळ्यांनी. कशी करायची सरांची मदत? सरांना. प्रॉब्लेम असा आहे, डब्याची काय सोय? नाही, मेस चालवत नाही आम्ही. डब्याची काय सोय? ओ गॉट इट. ये आय हेल्प यू. कम. यू इकडे आहे काय? हे इकडे येतोय. ये. येतो. बरोबर आहे. दगडाची मदत धोंडाच करणार. ये दगडू. ये. हे टॉयलेट आम्ही आतमध्ये बांधलंय घराच्या. हा इकडे डू हिअर. मस्त मस्त मोकळा हो. हा आपलंच आहे. नाही जमणार. का? अरे हे काय, हे लेडीज बायकांचं आहे. ते फिरवते. हा ते बोर्ड फिरव ना. आईला जेंट्स पुरुष पण आहेत. म्हणजे ते कसं आहे, कॉमन आहे. आम्ही पोरं पोरी एकत्र राहतो ना, म्हणून कॉमन आहे. चॉमन आहे. चॉमन? आयला इंग्लिशचा प्रॉब्लेम. हा चॉमन आहे, चॉमन. अरे मग जमतं कसं? का? नाही म्हणजे तसं नाही, एकमेकांचं जमतं कसं? भांडण होत नाही लेडीज बायका पुरुष? नाही भांडण नाही होत, ते आमची दोस्ती एकदम गहरी आहे ना. नाही दोस्ती असली तरी सोसायटीतली माणसं काय बोलत नाहीत. वेरियात कोणी शाकल नाही, विलन नाही, टाकला नाही कोण. टकला नाही, एक नागावकर आहे विलन. पण आमची खिचडी एवढी सॉलिड आहे ना, की आम्ही त्याची डाळ शिजू देत नाही. हा दोस्तानं पाहिजे. दोस्तानं पाहिजे. चांगली खिचडी तुमची. जाऊन येतोय आपण. जाऊन. कोण आहे रे बाहेर? रे कोण आहे रे? दगडू यार, काय केलं तू? अरे आपण दरवाजा ठोठावला, म्हणजे आता आतला माणूस बाहेर यायला पाहिजे तर दरवाजा वाजवायला नको. काय रे, कोणाचं मरण जवळ आलंय? ते आपला मरण जवळ आलाय. हा कोण इकडे धन्यवाद माणूस? हा हे काय दिसलं नाही का इकडे? दिसली नाही का पाठी लटकवलेली? मीनल नया है वह. क्या नया है वह? हा काय एटिकेट्स वगैरे नाहीत का? एटिकेटचे म्हणजे ते इंग्लिश असतं. अरे तेवढा कळतं आपल्याला. ते
एटिकेटीची परिस्थिती होती इसीलिए हमने वो दरवाजे को ऐसा ठठोया. तर काय भाषा? मीनल नया है वह. अरे क्या नया है वह? अरे मैं क्या बोल रही हूँ, तू क्या बोल रहा है? कुछ समझता नहीं है क्या? शिरता नहीं है डोके में? मैं भाषे के बारे में बोल रही हूँ, कळता नाही है क्या? आईला ही लेडीज साकल आहे. आपल्या डोक्याचा खोबरा करते ते. आपण भडकलो ना मागं पुढं बघणार नाही आपण. नाही नडायचंय थांब आत्ता नडतो. आपण दरवाजा ठोठावला. बोल काय करणार? काय हे बघ, काय बघू? हे बघ, तू आज आला इथं. मग इथे येऊन आपल्याला टशन देऊ नको तू. देणार. अरे आशू, त्याला सांग इथंच थांबायला. थांबतो. तू हलू नको रे, तुला नाही हलत. दाखवते मी बरोबर. दाखव. तू हलू नको. अरे इथंच नाही थांब. हालत. तू बघतो आता तुला आता दाखवते आपण बरोबर. थांब, हलू अरे नको. आईला ही परत परत तेच बोलतीये. आपण हालत नाही, आपण इकडेच थांबतो. बोल काय करणार? आपण आहे थांबलोय आपण इथं. दगडू 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 इथे थांबायच्या ऐवजी 2 पावलं आत थांबला ना तर बरं होईल. का? अरे जास्त टशन देऊ नको, हा? मोशन होईल. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. सिंगर 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 पोज घे, पोज घे. अरे पोज घे ना. अरे अजून कशी घेऊ आशू? अरे पॉज घे. हा थांब ना जरा. इकडे काय बघतो? तिकडे बघ, कोसळलाय तो. दगडू काय झालं रे? हा असं का कोसळलाय तू? भूकंपात दगड कोसळतात तशी? अरे आपल्या लव्ह स्टोरीत पण भूपंक आलाय. कसा झाला भूपंक? काय ते लवकर सांग आणि निघ आता. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू सांगितलंस की मग आम्ही तुला मदत करू ना, मग तुला पुढच्या कामाला जाता येईल. तुम्हाला नाही कळणार. ओके. नाही म्हणजे तुम्हाला नाही कळणार आपल्या प्रेमाची केस. मला कळेल. हा मला कळेल. यांना अजिबात कळणार नाही. तुला सांगतो, माझं सुद्धा किंजलवर असला डीप प्रेम आहे ना. मी माझं सांगू का आधी? आई बाबा आणि साई बाबाची शपथ सांगतो, आपल्या हातनं काय पण गुन्हा घडला नाही, काय पण चुकीचा वागला नाही आपण. पण आपली प्राजू आपल्याशी बोलतच नाही, आपल्याला भावच देत नाही. आपला काय चुकला, आपण काय केला? साई दर्शन घेऊ चला, साई दर्शन घेऊ चला, पायी जाऊया साई पाहूया. हे काय होतं हे? भावना, आपली आतली भावना अशी बाहेर आली. भावना विवश होतोय तो. कशाला होतोयस भावना विवश रे दगडू? तुला सांगू, प्रेम हा स्फटिकासारखा चमचमणारा असा तेजस्वी हिरा आहे, जो मनाच्या कोंदणात जतन करून ठेवण्यातच आयुष्याची यथार्थता आहे. तू काय मराठी बोलते आपल्याला अजून कळत नाही प्राजू. सुजू आईला तू दिसतो सुजू सारखा, बोलतो प्राजू सारखा. प्राजू बाळ दगडू, तुझी गाण्याची पट्टी आणि प्रेमाची भट्टी जुळणं मला जरा अवघडच वाटतंय. अरे हे कैवल्य, तू का त्याला डिप्रेसपणा देतो रे? गप ना. अरे तू काय बोलतो? आपला खरा लव आहे ते. आपला प्राजू बरोबर एकदम लव ॲट फर्स्ट आहे. असं लव ॲट फर्स्ट पहिल्यांदा बघितले प्रेम आहे ते आपलं. आत्ता कुठे सगळ्यात जुळून येत होता, चला नेमका या कोंबड्याने लोचा केला यार. कोंबड्यांनी काय लोचा केलं? आज आपल्या प्राजूचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी बर्थडे प्राजूचा हॅपी बर्थडे आहे. तर आपण कोंबड्याला काय बोललो, आपल्याला प्राजूला असा जगातला 1 पीस गिफ्ट द्यायचा आहे. बरोबर. कोंबड्या आला एक बॉक्स घेऊन. आपण तो बॉक्स घेऊन प्राजू समोर गेलो. तिने तो ओपन केला आणि भडकली ना आपल्यावर. का आवडलं नाही गिफ्ट? आपण कोंबड्याला बोललो होतो जगातला 1 पीस गिफ्ट दे. कोंबड्याने 1 पीस ड्रेस ठेवला होता त्यात. का राजू 1 पीस नाही घालत? असं नाही, ती घालते 1 पीस. एखादा मुलगा एखाद्या मुलीला 1 पीस ड्रेस देतो म्हणल्यावर
तिला वाटणार नाही ह्याच्या डोक्यात काहीतरी लोचा आहे. आई बाबांनी साईबाबा शपथ सांगतो असो आपल्या मनात असा काही नाही रे. आपला दिल एकदम पुरे आहे. पुरी सूर्य आहे. खरा आहे आपला मन. प्युरे हा इंग्लिश. ते आहे आपला मन. पण तिला हे दगडू ऐक ना, तू रडू नको ना. तुझी ना कायच मिस्टेक नाहीये. सगळं घोळ ना तर कोंबड्यांनी घातलाय. हे लोक कोंबडी का पाळतात? चुकीचं आहे. हे बघ दगडू, अजिबात रडायचं नाही. मी आहे ना, तुझी काहीही चूक नाहीये. हे बघ, तिला काहीही अधिकार नाहीये तुझ्यावर चिडायचा. मला सांग, कुठे राहते ती, काय करते? नाही, प्रॉब्लेम काय तिचा नक्की? काय सांगता येतंय? पत्ता सांग मग. प्राजक्ता लेले. येस, मी मिनल. सॉरी, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही, आम्ही नाही ओळखत तुम्हाला. म्हणजे तुम्ही नाही ओळखत आम्हाला, पण आम्हाला थोडंसं बोलायचंय. बोला. नाही, काय आहे, म्हणजे मी कधी ना पर्सनली प्रेमात वगैरे पडलेले नाहीये. पण मला एवढं माहितीये की प्रेमात पडल्यावर काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना तडा गेला की खूप त्रास होतो. पण मी खरं सांगते तुम्हाला, दगडू एकदम खरा आहे. त्याचं तुमच्यावर एकदम खरं प्रेम आहे. हो, आणि तू त्याच्यावर चिडलीस ना म्हणून तू खूप सॅड झालाय. पण तू वन पीस का नाही घालत? इतकं छान दिसतंय तू. हाईट पण आहे तुला. मस्तच झाली तुला. वन पीस घाल तू. ना, आपण इथे फॅशन टिप्स द्यायला आलोय का? सॉरी. तुम्हाला दगडून इकडे पाठवलंय? हो. नाही नाही, आम्ही स्वतःच आलोय. म्हणजे काय आहे, आम्हाला माहितीये तुम्ही रागावलायत कारण ते त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं. पण अहो, त्याला बोलायची संधी तर द्या ना. त्याला बोलायची संधी न देता तुम्ही असं कसं नातं मोडू शकता? हे बरोबर नाहीये. आणि साधी गोष्ट आहे, त्याचं खरं प्रेम आहे ना तुमच्यावर. मग असं कसं वागता तुम्ही? किती दिवस झाले दगडूला ओळखता तुम्ही? दिवस? हाफ डे. तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रेमात कसे पडलो, कधी पडलो, आम्ही कधी भेटलो. मी आता त्याच्यावरती का रागवली आहे? वन पीस गिफ्ट. करेक्ट. चुकलात ना. मी चिडले कारण ते गिफ्ट कोंबड्यानी आणलं, दगडूनी नाही. आणि दगडूला अजून कळत नाहीये की मी त्याच्यावरती का चिडले. ज्याला हेच कळत नाही की आपली प्रेयसी का चिडलीये, त्याच्यावरती मी कसं प्रेम करू? तू करशील? हिनाल, परत तोच प्रश्न. नाही ना. मग काय एवढ्या हक्कानी दगडूची बाजू घेतेस? कोण लागतो दगडू तुझा? सांग ना, कोण लागतो? सॉरी. अरे काय सॉरी? कशाला थोबाडूच काटायचा? वाचा वाचा. अरे काय पण सांगायचा. भाई आहे सांगायचा, दोस्त आहे सांगायचा, फ्रेंड आहे सांगायचा, गेला बाजार एक माणूस आहे हे सांगायचा. अरे आता ती डॉट खाणार रे. डॉट संशय. डॉट 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 खाणार. तू उगीच काळजी करतोयस हा दगडू. काही होणार नाहीये. आपण शांतपणे तिच्याशी बोलूया ना. तिला जेवायला बोलवूया. अहो आजी, या जगातले सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या हातच्या जेवणाने सुटणारे नसतात. तू गप्प बस हा कैवल्य. अरे माझं म्हणणं असं आहे की ती आली ना की शांतपणे बोला आणि आम्ही सगळे बोलू ना तुझ्या वतीने. आणि तूही बोल जमल्यास तुझ्या मनातलं. अरे ती आपली फुलपाखरू आहे का यांची आहे? हं? आणि ती आली तर आपण बोलणारच ना. जमलं तर काय? आ म्हणजे तेच ते. ती आली ना की शांतपणे बोलता येईल नाही. आणि तू चुकला असशील तरी तिला कळेल की तू असा जीवाला जीव देणारा मुलगा आहेस. मुलींना आवडतात अशी मुलं जीव देणारी. हो की नाही? नाही नाही, एक मिनिट. मला काय वाटतं दगडू, तुला जे काही वाटतं ना ते असं भडाभडा बोलण्यापेक्षा तू एका कागदावर नीट लिहून काढ. मी? हो. हे बघ कसं आहे, भावनिक प्रसंगी आपल्या बुद्धीचं कार्य मंदावतं. त्यामुळे मग आपल्याला जे काही बोलायचं असतं ना त्यातले अति महत्वाचे मुद्दे आपण विसरून जातो. अशा वेळी पत्र लिहिणं हे फायद्याचं आणि सोयीस्कर असतं. बरोबर? म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचंय
ते आपण उदाहरण स्पष्ट करू शकतो. अरे जगाला एवढा मोठा प्रेमपत्राचा इतिहास आहे, तो कशासाठी? झाला नाही, एवढं कर, मग पुढचं सांग. एक तर इकडे टेन्शन आहे, त्यात तू ट्युशन घेतो आपली. हा हे आसू बोल ना बाबा. आसू हा काय प्रॉब्लेम सॉल्व. हे घे दगडू तुझा मोबाईल. काय व्हायरस होता? नाही रे, काय माहितीये का, आता 5 मिनिट्स मध्ये प्राजू दगडूला शोधायला इथे येणार आहे. प्राजू माझी आहे ती. किंजू हा असं म्हणायचं होतं. किंजल. कसं काय येणार आहे प्राजक्ता? काय केलंस? काय माहितीये का, मी याचा मोबाईल घेतला, त्याच्या मोबाईल मधून तिचा नंबर घेतला आणि तिला फोन करून सांगितलं की हा जीव देतोय म्हणून. आ? येस. अरे येस काय काय अगं असं का केलंय ना तू? अरे रेशमाच म्हणाली ना की मुलींना जीव देणं आवडतं म्हणून. हे बिंडोक, पूर्ण ऐकत जा ना. ती म्हणत होती जीवाला जीव देणं आवडतं. आता हा जीवा कोण? बस. राजू इथे आली की काय करणार आपण? आपण काय नाही करणार. आता जे काय करायचं ते ती करणार. आपला खिमा आणि तुमचा पंचनामा. दगडू, दगडू, खोटं बोललास माझ्याशी. प्राजक्ता, आपलं तुझ्यावर जीवापाड प्रेम. हा म्हणजे एखाद्या भ्रमराचं कमळावर असावं ना तसं. कमळाच्या पाकळी सारख्या नाजूक मनाला मी कधीच दुखावणार नाही, कधीच नाही. ते वन पीस आपण घेतलं नव्हता, कोंबड्याने घेतला होता. म्हणजे आपण कोंबड्याला बोललो काहीतरी गिफ्ट घे, तर त्यांनी वन पीस ड्रेस घेतला, तसाच बॉक्स दिला. तोच बॉक्स आपण तुला आणून दिला. आपण शपथ सांगतो, आपण उघडून पण बघितलं नाही. आपल्याला माहिती पण नाही आतमध्ये काय आहे. आपण एकदम साफ आहे मनाने. आई बाबांनी, साई बाबा शपथ, आपल्या मनात काय नाही. पराशू, तू आपल्याला माफ करशील काय? चाल, मग आता रागाला सेंड ऑफ करूया आणि प्रेमाला वेलकम करूया. हे आपले दोस्त आहेत. हे आपल्या आयुष्यात आले म्हणून तू परत आली आपल्या आयुष्यात पराजू. हा कैवल्य. काय बोलले? केके म्हण. केके. के 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 के. हा मस्त गाणं गातो. त्याने गाणं गायला. आणि पराजू हा सुजू. सुजू. हा हे जे हातावरचं सुदलेखन आहे ना, हे ह्याने लिहून दिलं आपल्याला. हा आणि अरे तिला आणा, ती आणा. हा आणि ही मीनल. मी ओळखते. सॉरी, मी खूप बोलले ना तुम्हाला. नाही नाही, काय प्रॉब्लेम नाहीये. त्यांना सवय, त्या कुठेही जातात. आणि सॉरी. केक आणणार आहे. केक आलेला आहे. अरे केक केक आणलाय. आलेला आहे. अरे, या, या. पराजू, ये केक आलेला आहे. अरे फ्राय बाई, वहिनी. केक या, या, आलेला आहे. हा. कापा आता केक. हा मस्त. जाळा ते जाळा. एक मिनिट. वा वा, प्रेम असं पाहिजे. आणि अशी दोस्ती पाहिजे, दोस्तांवर जीव लावणारी.
त्यांना सावरणारी आणि जोडणारी. पण आता तुमचा टाइमपास पुरे हा म्हणजे लगेच लग्न करून टाका. नाव खरीदारी नक्यावरी धून बजी जाय रे.